सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। पुत्रं विशाल देवस्य नित्यमुक्ति प्रदायकं मालनी परमानंदनं वंदे श्री चक्रधर विभुं वंदे श्री चक्रधर विभुं सर्वज्ञ श्री। आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो मन शुद्ध करण्यासाठी साधना आणि आपले नेहमीच्या आहारामध्ये आहार कसा असावा हा विषय आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय अत्यंत सुंदर ज्यांचा आवाज आहे आणि यूट्यूबवर मूर्ती प्रकाश ग्रंथावर ज्यांनी प्रकाश केलेला आहे टाकलेला आहे असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय तपस्वी राज दादा राहेरकर महानुभाव त्यांनी आज माझ्याकडे हा विषय दिलेला आहे तो आपला सर्वांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे आणि आपल्याला जे आवडेल जे रुचेल ते आपण घ्या, जे अयोग्य वाटेल ते मात्र आपण तिथेच टाकून द्या। तर मन सर्वात महत्वाचं मन आहे आणि मनावर आवर कशी घालणं, कारण की ही सर्व मनाचे चोचले असतात। मन ताब्यात तर सर्व इंद्रिय ताब्यात असंही म्हणतात। म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुन प्रश्न करतात की मन चंचलम ही कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम। देवा माझं हे मन अत्यंत चंचल आहे, अत्यंत वाईट आहे, अत्यंत वेगवान आहे। तर या वेगवान मनासाठी मी आवर कशी घालू देवा, कारण की आपल्याला मन शुद्ध करायचे। जोपर्यंत मन आपलं शुद्ध होत नाही, मन आपलं पवित्र होत नाही, तोपर्यंत आपण कोणतीच गोष्ट किंवा काही साधना आपण करू शकत नाही। म्हणून आहाराविषयी सुद्धा सांगितलेला आहे। तर याविषयी सर्वज्ञ श्री कृष्ण महाराज उभय दृश्य अवतार अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला ते प्रबोधन करतात, निरूपण करतात। असंशय महाबाहो म्हणजे संशय नाही काही अर्जुनाला, आणि खऱ्या अर्थाने हे मन खूप चंचल आहे। पण त्या मनाला आवर घालण्यासाठी अभ्यासेन तू कोणतेय वैराग्यानेच गुह्यते, म्हणजे अभ्यास महत्वाचा आहे, वैराग्य महत्वाचं आहे आणि ईश्वरी चिंतन सुद्धा महत्वाचं आहे। तेने करून आपलं मन जे सैरावयाने धावत आहे तर ह्याला आवर बसेल। पण कशाने बसेल? ते चिंतनाने बसेल, नामस्मरणाने बसेल। कारण की नामस्मरणाने जीव ईश्वर आपलासा होतो किंवा द्रव्याने ईश्वर आपलासा होईल असं नव्हे। काहीकडे अफाट संपत्ती आहे, या संपत्ती दिल्याच्या नंतर किंवा देवा मी तुझ्या दानपेटीमध्ये काही कोट रुपये टाकतो, मला अशा प्रकारचं दान दे, देव देणार आहे? उगले साहेब देव देणार आहे? नाही देणार, देव देणार नाही। देव भक्तीने वश होतो, त्या चिंतनाने वश होतो, त्या भक्तीने वश होतो, त्या आचरणाने वश होतो। देवाने आहाराविषयी सांगितले। मग आपला आहार कसा असावा? आपला आहार सात्विक आहार असावा, आणि सात्विक आहाराने सात्विक बुद्धी उत्पन्न होत असते। आपण जसे अन्न खातो, जसे जसे आपण अन्न सेवन करतो तशा तशा प्रकारची बुद्धी सुद्धा उत्पन्न होत असते। आणि जसे आपण संगत धरूया, संगत गुण खूप महत्वाचा आहे। मग संगत आपली कशी असावी, कुणासंग असावी हा भी महत्वाचा विषय आहे।
आपण जर एक वाईट माणसाची संगत धरली तर चांगला माणूस सुद्धा वाईट बनतो, हे मात्र निश्चित आहे. एक श्लोक आलेला, एक संस्कृत मध्ये श्लोक आहे की दुर्जनम समम संख्ये प्रीती चारान कारयेत, दुर्जनम समम संख्ये प्रीती चारान कारयेत, उष्णो दहतीचा अंगार शीत कृष्णा येते करम. पहा किती सुंदर श्लोक आहे. या श्लोकामध्ये काय सांगितले, जी संगत सांगितलेली आहे, या संगतीचे परिणाम काय होतात. परिणाम फार वाईट परिणाम होतात, याचा न्याय सुद्धा दिलेला आहे. दुर्जनम समम संख्ये, दुर्जनाची संगत धरायची नाही. प्रीती म्हणजे त्याच्यावर प्रेम करायचं नाही. प्रीती चारा न कारयेत म्हणजे त्याचं खानपान करायचं नाही. आणि त्याचं जर आपण खानपान केलं तर आपण दुर्जन होऊ शकतो. सात्विक माणूस सुद्धा दुर्जन होतो. म्हणजे प्रीती चारणा करायत म्हणजे हे त्याचं करू नका. तर कोणत्या माणसाचं करू नका, जो वाईट बुद्धीचा आहे, जो त्याचे विचार चांगले नाहीत, त्याचे अपविचार आहेत, कुविचार आहेत, आशेची संगत धरू नका. तर का धरू नका, उष्ण दहतीच अंगार शीत कृष्णा येते करम. जसा चुलीतला विस्तू आहे आणि हा चुलीतला विस्तू आपण जर हाताने धरला तर चटका बसतो. उष्ण दहतीचा अंगार शीत कृष्णा येते करम म्हणजे तोच विस्तू थंड केला म्हणजे त्याचा कोळसा झाला. कृष्णा येते करम म्हणजे तो हात काळे करतो. गरम वस्तू धरला तर हाताला चटका बसतो. तूच विजल्याच्या नंतर आपण राखीमध्ये हात घातला तर आपला हात खराब होतो. म्हणजे दुर्जन माणसाचा कसाही संग जरी झाला तरी धोकाच आहे. आहाराविषयी सांगितलं. आहार म्हणजे आपण जो सेवन करतो, आपण जे जेवण करतो, या आहाराविषयी. म्हणून जसे जसे आपण अन्न खातो तशी तशी आपली बुद्धी उत्पन्न होत असते. आणि आहारही प्रत्येकाला सारखाच आवडेल असं नाही. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे. सात्विक आहार आहे, राजस आहार आहे आणि तामस आहार आहे. सात्विक आहार म्हणजे ज्या आहारामुळे आपली बुद्धीची कॅपॅसिटी विकसित होते, बुद्धीची वाढ होते, असा एक आहार आहे. आणि त्या आहारामुळे आपलं शरीर निकोप बनतं, निरोगी बनतं, कुठल्या प्रकारचे आजार आपल्या ठिकाणी राहत नाही, असेही आहार आहेत. आणि आपलं आयुष्य वाढतं. आयुष्य कमी होतं आणि वाढतं. आयुष्य कमी कशाने होतं, दारूमुळे कमी होतं. व्यसन अनेक लागले गेले आणि त्या व्यसनामुळे शरीराला रोग बनतात आणि त्याचं आयुष्य घटत असतं. आणि सात्विक आहारामध्ये त्याची बुद्धीची कॅपॅसिटी वाढते, मनही शुद्ध होतं आणि तो त्याचे शरीर निकोप बनत जातं. मग सात्विक जो आहार आहे, फळांचा रस आहे, मधुर फळे आहे, गोड फळे आहे आणि स्निग्ध पदार्थ, तेल, दही, दूध आणि तूप, हे गाळतो रस आहेत. पण हे सात्विक आहार आहे. भाजीपाला, वरण, भात, चपाती, पोळी हाही सात्विक आहार आहे. आता सात्विक आहार सेवन केला, पण ती करण्याची प्रक्रिया घरातील मातोश्रींनी कशी केलेली आहे. माता भगिनींनी तो स्वयंपाक कोणत्या बुद्धीने उत्पन्न केलेला, तो कोणत्या बुद्धीने तयार केलेला आहे, हे बी फार महत्वाचं आहे. संसारिक ह्याच्यामध्ये काही घरामध्ये घरोघरी मातीच्या चुली असेही म्हणतात. पण आता साधाच आपण स्वयंपाक केलेला आहे, भाजी पोळी वरण भात असंच केलेलं आहे. पण कोणत्या बुद्धीने केलेला आहे, राजस बुद्धीने केलाय का, तामस बुद्धीने केलेला का, सात्विक बुद्धीने केलेला आहे, अशा प्रकारचे गुण त्या आहारामध्ये उतरत असतात. काही कटकट झाली किंवा मनाच्या व्यतिरिक्त काही झालं, मनाच्या व्यतिरिक्त, तर माणसाची तमतम वाढत असते. आणि या तमस्वरूपामध्ये जो स्वयंपाक बनवलेला आहे, त्या स्वयंपाकामध्ये
हे तमगुण उतरत असतात आणि ते तो स्वयंपाक तो केलेला स्वयंपाक ज्यांनी सेवन केलेला आहे त्याला सुद्धा तामस बुद्धी उत्पन्न होते. म्हणजे त्याची करण्याची प्रक्रिया सुद्धा सात्विक बुद्धीने केला असावा. आपल्या घरामध्ये स्वयंपाक तयार होतो आणि तो स्वयंपाक करत असताना ईश्वरीचं नामस्मरण, कारण की नाम साह्याते करी म्हणजे परमेश्वराचं नाम साह्य करतं. पदोपदी क्षणोक्षणी परमेश्वराचं नाम साह्य करतं. असे नामाचे 10 ठाय आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी निरूपण केलेले आहे. नाम साह्य करतं. मग आता मी जो स्वयंपाक बनवणार आहे हा स्वयंपाक हा पाक निष्पन्न मी जी करीत आहे हा स्वयंपाक माझ्या देवाने सेवन केला पाहिजे. आणि मी जी आज चूल पेटवलेली आहे, मी आज गॅस पेटवलेला आहे, माझ्या देवाची आरोग्याचा टाइम होत आलेला आहे आणि देवाचं चिंतन करीत करीत तो स्वयंपाक जर बनवला गेला तर निश्चित भगवंतही त्या पदार्थाचा स्वीकार करतील आणि निश्चित सर्व घरांच्या ज्या ज्या व्यक्तीने तो पदार्थ सेवन केला त्यालाही सात्विक बुद्धी उत्पन्न होईल. म्हणजे आहाराविषयी सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे राजस आहार. आता आपण जरा सात्विक आहाराविषयी बोललो की सात्विक आहार खाल्ल्याच्या नंतर सात्विक बुद्धी उत्पन्न होते, शरीराची वाढ होते आणि चांगल्या प्रकारची बुद्धी निष्पन्न होते. पण ती करण्याची प्रक्रिया जर वाईट असेल तर वाईट बुद्धी उत्पन्न होते. म्हणून तो मागचा मी तुम्हाला श्लोक सांगितला काय, दुर्जनम समम संख्ये प्रीतीचारण कराय, म्हणजे अशांची संग धरू नका. मग आता राजस आहार कसा आहे, अतिशय कडू. आता एखादी वार आपण खाल्लं तर काही हरकत नाही, पण नेहमी करता कडू माणसं संग आपण राहत गेलो तर आपण कडू होणार नाही. आपण चालतात हा माणूस फार कडू आहे बाई का, म्हणजे वाईट माणूस. आहारामध्ये कडू, अतिशय आंबट, अतिशय तिखट, अतिशय उष्ण पदार्थ, गरम मसाले, चमचमीत पदार्थ, कटवंबळ लावणा तीक्ष्ण तीक्ष्ण विदायी, आहारा राजश्रेष्ठा दुःख शोक मयाप्रदा. म्हणजे 17व्या अध्यायामध्ये हा श्लोक दिलेला आहे. म्हणजे कडू, आंबट, खराट, अतिशय गरम, तिखट, कोरडे, चिंता, तसेच अनेक रोग उत्पन्न करणारे असे आहार असतात, भोजन करण्याचे पदार्थ. आणि हे जे पदार्थ आहेत हे राजस पुरुषाला आवडत असतात. कटवंबळ लावणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाय, हा 17व्या अध्यायामधला 9वा श्लोक आहे. मग हा आहार राजस पुरुषाला आवडतो, जो आता जे पदार्थ मी हे जे सांगितलेले आहेत हे पदार्थ अशा पुरुषांना. आणि अतिशय झणझणीत, अतिशय तिखट आणि ते जिभेची चोचले आहेत, ते मनाला आवडतात, जिभेला आवडतात की तोंडाचा फटकारा गेला नाही, काहीतरी आपण झमझमीत करूया. महिन्यातून, वर्षातून किंवा 15 दिवसातून एक वेळेस खाल्ले काही हरकत नाही, पण नेहमी करता पदार्थ हे अतिशय शरीराला सुद्धा घातक आहे, नव्हे ते मनाला सुद्धा घातक आहे. अत्यंत तिखट पदार्थ नेहमी करता सेवन केल्यानंतर आलसरचा त्रास होऊ शकतो, आलसर बिघडू शकतो आणि शरीराची हानी होऊ शकते. मग ती हानी होऊ नये म्हणून तो सात्विक आहार आपल्या सेवनामध्ये नेहमी करता असावा. मांसाहार अनेक लोक करतात, म्हणजेच आता अनेक जगामध्ये भरपूर टक्के काही लोक सेवन करतात, मांसाहार करतात. तर प्रत्येक ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला की आहार असावा तर शुद्ध शाकाहारी आहार असावा. जगाच्या पाठीवर अनेक ग्रंथ संप्रदाय आहेत आणि एकही असा ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये फार वाईट सांगितलेलं आहे असा एकही ग्रंथ. तुकोबांचा गाथा असो, ज्ञानेश्वरी असो, बायबल असो, रामायण असो, मानव संप्रदायाचा आद्य ग्रंथ असो,
ब्रह्मविद्या शास्त्र आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी भक्तजनाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला निरूपण केले. कोणत्याच ग्रंथामध्ये वाईट सांगितलं नाही, सर्व चांगलं सांगितलंय. शुद्ध शाकाहार आहार कसा असावा, तर शुद्ध शाकाहार आहार असावा. मानवी आहार शुद्ध शाकाहार. आयुर्वेदामध्ये सुद्धा शुद्ध शाकाहार सांगितलेलं आहे, मांसाहार नाही सांगितलं. पण आज काही टक्के लोक या इंडियामध्ये म्हणा, इंडियाच्या बाहेर म्हणा, तर मांसाहार जास्तीत जास्त लोक सेवन करतात. तर हे आपण त्यांना आवर घालू शकत नाही. आपण म्हणू शकत नाही की तुम्ही हे सेवन करू नका. पण हे निश्चितपणाने आपल्या शरीरात घातक आहे. जीव जीवस्य जीवन, जीव जीवाचा आहार. आणि हे राक्षसी वृत्तीचे पूर्वीच्या महाभारताच्या ह्याच्यामध्ये ऐकलं गेलं तर माणसं मारून खात होते, माणसाची हत्या करायची, माणसंच माणसाला खात होते. म्हणून आपण त्यांना म्हणतो माणूस म्हणजे हा राक्षसी वृत्तीचा माणूस आहे, हा राक्षसी वृत्तीचा आहे. अशा पौराणिक कथा आपण आपल्या काही ग्रंथामध्ये ते गेलेले आहेत. मग आजही माणसं मांस खातात. हे कोणत्या वृत्तीचे? ही राक्षसी वृत्तीची आहे. आता काही लोक बरेचसे काय करतात, ते पाठीमागे देवाच्या आमच्या कोणतरी आम्ही देवऋषीकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की देवाला बकरं लागत आहे, कोंबडं लागत आहे. हे देवाला काही लागत नाही. देवाला आहार सात्विकच लागतो आणि देव काही कोंबडं बकरं मागत नाही. पण हे आपल्या जिभेची चोचले पुरण्यासाठी आपण त्यांची हत्या करतो आणि एक जीव गमवतो आणि ती शिजून आपण खातो आणि देवाला देतो, पुढचे नख्या देतो, कधी शिजतच नाहीत अशा देतो आपण त्यांना खोर नख्या. मग हे कोणी चुचले झाले? हे आपले झाले. झणझणी त्याच्यामध्ये मद्यपान आणि ह्या मद्यपानामुळे विधून झाला दारूमुळे. कारण की महाभारतात ती कथा गेलेली आहे. दारू पिणाऱ्यांनी माड्या बांधल्या नाहीत, विकणाऱ्यांनी माड्या बांधल्या, पिणाऱ्यांनी नाही बांधल्या. श्रीकृष्ण महाराजांचे 56 कोटी यादव झुंजून झुंजून मेले. देवाने सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही हे मद्यपान करू नका. ही तामस वृत्तीचा आहार आहे, हा राजस वृत्तीचा आहार आहे. पण देवाचं त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांच्यामध्ये युद्ध झालं. आता ते युद्ध मागची फार कथा मोठी आहे. ते लहाळे उगले समुद्रामध्ये. ते आता ते बऱ्याच पाठीमागची ती खूप मोठी कथा आहे, कशा प्रकारची आहे ती शॉर्टकट सांगतो. की त्यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये संपूर्ण यादव कुल संपून गेलं. हा नाश कुणी केला तर केवळ त्या दारूने नाश केला, त्या राजस मादक पदार्थाने तो नाश केलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये तो पदार्थ कधी स्वप्न सुद्धा नसावा, स्वप्नात नसावा. आणि अनेकाची हत्या करून आपलं बल होणार नाही. आणि या हत्येमुळे आपल्याला नरक प्राप्त होते, नरक प्राप्त होतील. या आहारामुळे नरक प्राप्त होतील, या क्षणिक सुखामुळे नरक प्राप्त होतील. आणि आपल्याला ते क्षणिक सुख भोगून अनंत पटीचा आनंद परमेश्वराचा जो आहे तो आपल्याला गमावा लागेल आणि निश्चित गमेल. त्याला कारणीभूत तो आहार आहे, याला कारणीभूत संगत आहे. म्हणून सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणजे सुजन वाक्य आणि चांगल्या प्रकारची संगत, चांगल्या माणसाची संगत. आपल्यापेक्षा ज्ञाता विरताची संगत केली. आपल्यापेक्षा ज्ञान आहे, आपल्यापेक्षा ज्ञात आहे, आपल्यापेक्षा हुशार आहे, आपल्यापेक्षा नीतिमंत आहे, अशाची संगत धरली तर तो गुण आपल्याला प्राप्त होतो. तो कोणता गुण होतो? सात्विक गुण आपल्याला प्राप्त होतो. तो सात्विक गुण प्राप्त करण्यासाठी सुसंगत महत्वाचे आहे. हे सर्व मनावर अवलंबून आहे. म्हणून मन हे जे धावतं मन आहे हे फक्त चिंतनाने आणि त्या अभ्यासाने आणि चांगल्या संगतीमुळेच त्याला आवर बसू शकतो. मन करी बंद 84चा. मान अपमान मनाचे बंध लाविलिया ध्यान तेच करी.
लाविल्या ध्यान त्याच करी. मान आणि अपमान हे मात्र समान पाहिजे. हे सर्व सुद्धा मनावर अवलंबून नाही. एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रमात आपला अपमान केला, म्हणजे आपल्याला कोणी बसायला टाकलं नाही किंवा बस म्हटलं नाही किंवा मला पुष्पहार घातला नाही, मला टेजवर बसवलं नाही, तर हा मनाला अपमान त्याचा मोठा होतो. आणि देवाने सांगितलंय मान अपमान हे समान माना. जिथं मान झाला तिथं तितकाच खुश, जिथं अपमान झाला तिथं तितकाच खुश. पण हा मनामध्ये घर करतो, मनामध्ये घर करतो. मग मनामध्ये ज्याच्या घर झालं की माझा अपमान झाला, तर मग मन शुद्ध करण्याची साधना त्याच्याकडून कशी घडणार? तो घडू शकत नाही. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज बायसाला ज्यावेळेस प्रेम दिलं त्यावेळेस पाय पुसण्यावर बसले, ईश्वर अवतार पाय पुसण्यावर बसले. पण आपण त्या खुर्चीची वाट पाहतो, आपण त्या गादीची वाट पाहतो, आपण त्या तक्क्याची वाट पाहतो, आपण माझा उदव व्हावा किंवा माझा जय जयकार व्हावा अशी आपण वाट पाहत असतो. हे सर्व मनाचे लक्ष. म्हणून मन नेहमी आपल्या ताब्यात असावा. मन लाविल्या बंद तेची करी, म्हणजे मनाला लावून, हा तुकोबांचा अभंग आहे, प्रमाण तुकोबांचा आहे, गाथ्यामध्ये आहे. मन करी बंद 84चा. 84 लक्ष एवढी सांगितले, 84 लक्ष एवढी सांगितलेले आहे. मनाने जर ठरवलं गेलं तर आपण ह्या 84 लक्षच्या पलीकडे जाऊ शकतो आणि हे बंद तोडू शकतो. कोणतं बंद? ही 84 लक्ष एवढी जी फेऱ्या आहेत ना, मातेच्या उदळ कोहरी पचोनी विष्ठेच्या दातरी उकडून 9 मासमध्ये जन्मजन्मी मरते, म्हणजे जन्म मरण चालूच आहे. पण हे मनाने ठरवायचं आहे की आपल्याला शुद्ध बनायचं. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जयाचा. सुख आणि दुःख हे समान मानायचं. जास्त दुःख झाल्याच्या नंतर अत्यंत तो पार ही होतो, खचून होतो मनाने. तेवढे तीही सांगितलं, जास्त दुःख झालं सेपरा, आणि जास्त खूपच आनंद झाला तरी सेपरा. एखाद्याला हर्षवायू होऊन तू जाऊ शकतो. म्हणून सुख आणि दुःख हे समान माना आणि मन शुद्ध करण्याची प्रक्रिया मोठ्या संतांच्याकडे किंवा ज्येष्ठ जो ज्ञात आहे अशांच्या संगती राहून मनाची शुद्धता करा. आणि मनाची शुद्धता करण्यासाठी आपल्याला भगवंतांनी तो आचार दिलेला आहे की काय? अभ्यासेन तो कोणतेय वैराग्याने गुह्यते. म्हणजे अभ्यास महत्वाचा आहे, तो ईश्वरीचा अभ्यास महत्वाचा आहे, चिंतनाचा म्हणजे ब्रह्मशास्त्रांचा अभ्यास महत्वाचा आहे. अनेक ग्रंथ वाचल्याच्या नंतर त्यात ईश्वर कळेल असं नव्हे. त्याला ब्रह्मविद्या शास्त्रांचा सखोल अभ्यास लागेल किंवा चिंतन लागेल, भोग लागेल, मनन लागेल, तेव्हा ईश्वर आपल्याला कळेल. आणि ईश्वर समजल्याच्या नंतर त्याचं मन शुद्ध होईल. असे आहाराचे अनेक म्हणजे प्रकार आहेत. तामस आहार, तामस सुद्धा आहार आहे. अर्धवट शिजलेले अन्न, तर तसं आयुर्वेदाने सांगितलं की बाबा तुम्ही कच्च्या भाज्यापाल्या खा, तिने करून तो शरीराला बरं म्हणते. अर्धवट शिजलेलं अन्न आणि शिळे अन्न. शिळ म्हणजे कसं की रात्री भाकर केलेली सकाळी शिळी झाली अशी नव्हे, पण ती अत्यंत कुजून गेलेली आहे, अत्यंत विटकट झालेली आहे, ती खाण्यायोग्य नव्हे. ती खाण्यायोग्य नव्हे. आणि रसहीन म्हणजे त्याच्यामध्ये रस काहीच नाही राहिला आणि आपण तो सेवन केला, हा तामसार आहे, अपवित्र अन्न. उच्चिष्ट भोजनम तामस क्रिया, गीतेतला श्लोक आहे. म्हणजे उच्चिष्ट म्हणजे उष्ट अन्न. पण आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज की एकत्र खानपान घ्यायचे, एकत्र खानपान घ्यायचे, पण कोणाचं खानपान करायचं हे बी महत्वाचं आहे. पुढचा माणूस तामस आहे, अधर्मी आहे अशांचं नव्हे, जो इथेच आहे, आपल्या जवळ की आपल्यापेक्षा ज्ञात आहे अशांचा प्रसाद खाल्ला काही हरकत नाही. आणि असं जे भोजन आहे उच्चिष्ट म्हणजे उच्चिष्ट जे आहे हे अन्न म्हणजे तामस लोकांना, म्हणजे जो तामस वृत्तीचा आहे अशांना ते प्रिय असतं, ते सेवन करतात. सात्विक आहार शक्यतो म्हणजे घेणं योग्य ठरते. आणि तामस आहारामुळे तामस बुद्धी उत्पन्न होते आणि ह्या तामसाच्या भरामध्ये त्या आहारामुळे तो काय करेल हे मात्र आपल्याला सांगता येत नाही.
आता अन्न आपण खाल्लं समजा, पण अन्न ते किती खावा याच्यावरही आमच्या देवाने सुद्धा सांगितलेलं आहे. सकाळी म्हणजे रात्री झोपताना तोंड साफ करून म्हणजे गुळणा वगैरे करून निद्रस्त व्हावं, ईश्वरीचं चिंतन करीत करीत, आणि उठल्याच्या नंतर कमीत कमी आपण 4 ग्लास किंवा आपला जितकं बसेल तितकं पाणी प्यावं. कोमट पाणी घ्या, अत्यंत कोमट, किंवा काहीला कोमट जमत नसेल थंड चालते तर थंड तो पाणी घेऊ शकतात, पण थंड म्हणजे फ्रीजच पाणी प्यावं असं नव्हे. फ्रीजचं पाणी आयुष्यात प्यायचं, कधीच प्यायचं नाही. थंड पाणी माठातलं प्या, हंड्यातलं पाणी प्या, जितकं बसेल तितकं सकाळी प्या. आहाराविषयी, कारण की पाण्याने आपल्या शरीरामध्ये 80% पाणी असतं, 80% पाणी असतं. आणि जर काही शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर निघतं, हृदय बाहेर निघतं. शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर निघतं, हृदय बाहेर निघतं. आणि मनाला जखम झाली तर पाणी येतं. पाणी भरपूर घेतल्याच्या नंतर आपला पोटही साफ होऊ शकतो आणि होतो बी. जेवण सकाळच्या बारी तुमचा जो टायमिंग असेल 11 असेल, 12 असेल, कुणाची 1 असेल, तर भरपूर जेवण करा. भरपूर म्हणजे दोन्ही पुसात टाईट करू नका. त्याच्यामध्ये अर्ध्या भाकरीची भूक असावी, अर्ध्या चपातीची भूक असावी मंडळी, म्हणजे पचन क्रियेला ते सोपे जाते. संध्याकाळी त्याच्यापेक्षा कमी खा, म्हणजे 50%च खा, की जेणेकरून तुम्हाला तो त्रास होऊ नये याची दक्षता ती आपण घ्यायची, आपण घ्यायची आहे. तर सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं एक सूत्र आहे, धाये तो खाईजे, पाहे तो निजीजे, तैसे नव्हे की बाई, पश्चात पहारी उठीजे, तू सारस्वत काळ देवता हृदयासी. या सूत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज काय सांगतात की धाये तो खाईजे म्हणजे ढालेपणा येऊस तर खाईजे. ढालेपणा म्हणजे दोन्ही पोसा टाईट केल्या, एकदम फुल केल्या तर त्याला जाडेपणा येतो, आळस येतो. आणि या आळसामुळे, या जाड्यामुळे आपलं चिंतन होत नाही, आपला अभ्यास होत नाही आणि झोपावं असं आपल्याला वाटतं. दोन्ही म्हणजे ढालेपणा आणि पाहे तो निजीजे म्हणजे सूर्यास्त, म्हणजे सूर्य झालेला आहे, सूर्य उगवलाय, सकाळच्या 7-8 वाजलेले आहेत आणि मग हा उठला. हा दरिद्री माणूस, हा म्हणजे हा कसा आहे म्हणजे सूर्यवंशी, हा दरिद्री माणूस. त्याचा दिवस नेहमी बोर जाणार, नेहमी बोर, कामामध्ये अडथळे, कामामध्ये व्यत्यय. कशामुळे? हा सूर्यवंशी असल्यामुळे. देवाने सांगितलं तुम्ही पश्चात पहारी उठा, सूर्य उगवण्याच्या अगोदर कमीत कमी 1 घंटा तरी आधी उठा. आणि तो काळ कसा आहे तर सारस्वत काळ आहे, तो सात्विक काळ आहे. या सात्विक काळामध्ये देवाचं चिंतन केल्याच्या नंतर देवता हृदयासी म्हणजे अस्थिपरिचय देवता, हृदयासी म्हणजे त्याला परमेश्वर आठवतो. म्हणजे देवाने या ओळीमध्ये या सूत्रामध्ये आहारात सांगितलंय की ढालेपणा येऊस तर तुम्ही भोजन करू नका. जर आपण दोन्ही कुसा फुल केल्या, पोट फुल केलं तर पचनक्रियाला त्रास होतो, म्हणजे त्याची पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. कदाचित वमनही होऊ शकतं, उलटी होऊ शकते. का? पचनक्रियेला जागा राहत नाही, शिल्लकच जागा राहत नाही. कारण की धाये तो खाईजे म्हणजे ढालेपणा येऊस तर दोन्ही कुसा आपण फुल जर केल्या तर पचनक्रियाला आडी येते, म्हणजे अडचण होते आणि आंबट प्रकारचे ढेकर सुरू होतात, जेणेकरून त्याची तब्येत खराब होते. म्हणून देव सांगतात ढालेपणा येऊस तर तुम्ही आहार घेऊ नका. आहाराविषयी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेलं आहे. साधारणतः 2 वेळा भोजन करावं. आमच्या देवाने सांगितले तुम्हाला जेव्हा खायचे तेव्हा खा, पण थोडं थोडं खा, की जेणेकरून तुम्हाला म्हणजे एक वेळेस नाही गमलं तर 2 वेळा घ्या, 2 वेळा 3 वेळेस घ्या. काहींची प्रकृती तो भेद असतो, प्रकृती भेद असतो. आणि पण मात्र देव म्हणतात की तुम्हाला कंटाळा येईल असं तुम्ही खाऊ नका. सात्विक गुण आणि सात्विक आहार.
सात्विक आहाराविषयी आता आपण तो झालेला आहे. तर सात्विक आहारामुळे सात्विक गुण निर्माण होतात, सात्विक विचार प्रगट होतात आणि विचार धारण्याची क्षमता आपली नेहमी करता वाढत जात असते. म्हणून तो शुद्ध आहार आपल्या ठिकाणी तो असावा. तामसिक तमो गुण हा अज्ञान स्वरूपासून तो भ्रांतीजन्य आहे. तो सर्व जीवांना मोहित करतो, सर्व जीवांना मोहित करतो. कारण की असे काही बोलतात की हा आपलासा आहे, पण तो कदाचित तो आपलासा नसतो. तिने करून त्या तामस माणसापासून आपल्याला धोका होऊ शकतो. म्हणून शुद्ध मनाची एक विचारधारणा आपल्या ठिकाणी ती जोपासणं खूप गरजेचं आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज उठण्या बसण्याचंही निरूपण, आहाराचं निरूपण आपल्याला ते प्रत्येक ग्रंथामध्ये, चरित्रामध्ये सुद्धा ते आलेलं आहे. म्हणून जो सात्विक आहार आहे हा नेहमी आपल्या तो आहारामध्ये तो सदोदित असावा. मांसाहार नसावा, दारू नसावी, व्यसन नसावं, अशा अनेक गोष्टी त्या आपण आपल्या मनाने आपल्या मनाची शुद्धता करून घ्यावी. म्हणून जो श्लोक आहे की आहारा श्रेष्ठ दुःख शोक मया प्रधान, तो जो आहार आहे तो आहार आपला कसा असावा तर सात्विक आहार असावा, शुद्ध भावनेतून निर्माण करणारा असावा, शुद्ध विचारातून निर्माण करणारा असावा. तिने करून आपला एक शुद्ध विचार, शुद्ध आचार आपल्या ठिकाणी तो येणारच आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून ईश्वरीचे चिंतन सुद्धा अत्यंत फार गरजेचं आहे. कारण चिंतनाने जीवाची शुद्धता होते. कारण आमच्या देवाने सांगितलेलं की भिंगुरटी दृष्टांत सांगितलं, एक साधी आळी असते आणि भिंगुरटी असते. ती भिंगुरटी काय करते, आदरणीय सध्या तपस्वी दादा, ती भिंगुरटी त्या आळीला आणते आणि आळीला त्या घरामध्ये ठेवते. ह्या काही कोपऱ्यामध्ये घर केलेलं नाही, हे भिंगुरटीच घर आहे. कुंभारी, आपल्या भाषात कुंभारी, देवाने सांगितली भिंगुरटी, या कोपऱ्यामध्ये ते घरट आहे, हे तर घरट आहे भिंगुरटीमध्ये. आणि ती साधी आळीला ती साधी आळी चिंतन करते की मला येईन खाईन, मला येईन खाईन, मला येईन खाईन. आणि असं करता करता त्या साध्या आळीला पंख फुटतात. हे चिंतन केल्यामुळे ती साधी आळी भिंगुरटे बनते. तसं आपण ही चिंतन शुद्ध अंतकरणाने चिंतन केल्याच्या नंतर आपण सुद्धा ईश्वरीचा आनंद लुटू शकतो. या आनंद लुटण्यासाठी आपल्याला आहाराची सुद्धा गरज आहे. म्हणून तो आहार सात्विक आहार असावा, साधं भोजन असावा. आणि तो आपल्या घरामध्ये करणारी गृहिणी, करणारी माता भगिनी, तो सुद्धा शुद्ध मनाने तो स्वयंपाक करून जर सर्वांना खाऊ घातला तर ईश्वरीही त्या पदार्थाचा स्वीकार करतील आणि आपल्या ठिकाणचे जे वाईट विचार, वाईट भावना, कुविचार हे दूर होऊन सात्विक वृत्ती निर्माण त्यांच्या ठिकाणी बांधल्या जाणार आहे. तर हा विषय मला दादांनी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय तपस्वीराज दादा राहेरकर, तरडगाव निवासी, अत्यंत त्यांचा शुद्ध प्रकारचा आवाज आणि मूर्ती प्रकाशावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. युट्यूबला त्यांचे अर्धा घंटाचे प्रवचन आजही आम्ही दररोज ते श्रवण करीत असतो. अत्यंत सुखद प्रकारचा अर्थ दादांनी त्या प्रवचनामध्ये सांगितलेला आहे. ते आपण नित्यनेमाने श्री चक्रधर चॅनल आहे, देवश्री चक्रधर चॅनल आहे, तर हे आपण सर्च करून ते आपण श्रवण करू शकता. आणि जो आहार आहे तर तो आहार आपण सात्विक आहार घ्या आणि सात्विक विचार आपल्यामध्ये रुजतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जे लांबलेले 2 शब्द आहेत ते अपुरे करतो. काही चुकलं असेल तर आपण मला मायपाना करून माफ करा. आमचे रात्री काही म्हणजे सकाळी आमचा भोग होत असतो. आमचे नागपूरचे एक यजमान आहेत, अनुसरण्याच्या दिशेने आहेत, आदरणीय श्रीमान सद्भक्त प्रमोद ढोणे. आमच्या दादांच्या फेसबुकवर त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रवचन केलेलं आहे आणि त्यांचं युट्यूबला सुद्धा आता प्रवचन उद्या रविवारी होणार आहे. चिंतनाचा विषय त्यांच्याकडे आहे, निश्चितपणे तेही चांगल्या प्रकारचा पार करतील.
आणि जे आहाराविषयी सांगितलेलं आहे की आपण तो आहार सात्विक असावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि मन शुद्ध करण्याची साधना म्हणजे आहार चांगला सात्विक तो घ्यावा आणि चिंतन ईश्वरीचं करावा. तिने करून आपल्याला वैराग्य धारण होऊन मन आपलं काबीज होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. धन्यवाद.